अंबाजोगाई शहरात आज अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले. आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समिती अंबाजोगाई जिल्हा बीड यांच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला. रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकापासून या महामोर्चाला सुरुवात झाली. हातात निळे झेंडे आणि विविध मागण्यांचे फलक घेऊन हजारो नागरिक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले. अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण तात्काळ रद्द करण्यात यावे ही कृती समितीची प्रमुख मागणी आहे. उपवर्गीकरणाबाबत स्थापन करण्यात आलेल्या समितीचा अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नसल्याचा मुद्दाही समितीनं उपस्थित केला असून हा अहवाल तातडीनं जाहीर करावा अशी मागणी करण्यात आली. यासोबतच अनुसूचित जातीतील 2,50,000 मागासवर्गीय सरकारी नोकऱ्यांचा अनुशेष तातडीनं भरावा. अनुसूचित जातीच्या वाढत्या लोकसंख्येचा विचार करून आरक्षणाचे प्रमाण योग्य पद्धतीनं निश्चित करावे आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत भरीव वाढ करावी अशा विविध मागण्या करण्यात आल्या. कृती समितीच्या वतीनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनही सादर करण्यात आले. आरक्षणाचे अंतर्गत विभाजन करण्याऐवजी प्रलंबित अनुशेष भरती, शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत वाढ यांसारख्या उपाययोजनांवर शासनानं भर द्यावा अशी भूमिका समितीनं मांडली. आरक्षणाचे विभाजन नको, सामाजिक न्याय हवा या भूमिकेतून हा महामोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये अनेक सामाजिक संघटनांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले. BRSPचे संस्थापक सुरेश माने यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती यावेळी होती. मोर्चाचा समारोप उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मागण्या मांडत शासनाच्या आरक्षण उपवर्गीकरणाच्या प्रक्रियेवर विरोध व्यक्त केला. अंबाजोगाई शहरात निळे झेंडे आणि घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्यात आली होती. आरक्षण उपवर्गीकरणाच्या या मुद्द्यावर शासन आता काय भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतलाय आमचे विशेष प्रतिनिधी प्रकाश यादव यांनी.